येवला नगर परिषदेच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धांना विद्यार्थी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। निबंध, चित्रकला, रांगोळी, देशभक्तीपर गीत व नृत्य सादरीकरण अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन स्पर्धकांनी देशभक्तीची भावना आणि कलागुणांचं उत्कृष्ट दर्शन घडवलंय। या स्पर्धांतील विजेत्यांना येवला नगर परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष सौ पुष्पा गणेश गायकवाड, मुख्याधिकारी तुषार आहेर, गटनेते दीपक लोणारी, आरोग्य सभापती पारुळ गुजराती तसेच नगरसेविका छायाताई क्षीरसागर यांच्या हस्ते बक्षीस, सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले। चित्रकला स्पर्धेत लहान गटातून प्रथम क्रमांक रुद्र सुदर्शन शिंदे तर मोठ्या गटातून प्रथम क्रमांक नैतिक किशोर भोसले यांनी मिळवला। निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राजक्ता रवींद्र सोनवणे यांनी पटकावला। रांगोळी स्पर्धेत महामृत्युंजय मंदिर महादेव मंदिर ग्रुप येवला यांना प्रथम क्रमांक मिळाला। तसेच बनकर पाटील पब्लिक स्कूल येवला येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याचं उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले। विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमात स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे, लेखाधिकारी तुषार नालकर, लेखा परीक्षक प्रियंका गांगुर्डे, बांधकाम अभियंता दीपाली सरोदे, कर अधीक्षक काकासाहेब शिरसाट, समुदाय संघटक सुषमा विखे, कोमल कडतन, प्रकल्प अधिकारी ऋषाली अहिरे, लखन बाकळे, विशाल आढाव, प्रभाकर वाघ, राहुल जाधव यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप बोढरे यांनी केले। यावेळी मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे, सहभागी स्पर्धकांचे विशेष कौतुक केले। अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होते, असे त्यांनी सांगितले। यावेळी मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन नागरिकांना केलंय। गणेशोत्सव पर्यावरणाचं संरक्षण, स्वच्छता आणि प्रदूषणमुक्त उत्सव यांना प्राधान्य देण्याचं आवाहन त्यांनी केलंय। तसेच येवला नगर परिषदेच्या वतीने आगामी काळात नागरिक व विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून देशभक्तीची भावना घराघरात पोहोचविण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले। विविध स्पर्धांतील विजेत्यांचा झालेला हा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। नमस्कार। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने येवला नगर परिषदेतर्फे आयोजित हर घर तिरंगा कार्यक्रमाच्या चित्रकला, निबंध व रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचे आज समारंभ माननीय नगराध्यक्ष, गटनेते, स्वच्छता सभापती यांच्या उपस्थितीत करण्यात आले। याकरिता प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशा सर्व विजेत्यांचं आज पारितोषिक वितरण करण्यात आले। या प्रसंगी मी पुढील येणाऱ्या काळात गणेशोत्सव येणार आहे, त्यासाठी मी सर्व नागरिकांना व गणेश मंडळांना आवाहन करतो की आपण सर्वजण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया आणि येवला नगर परिषद एक मोठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करणार आहे। या स्पर्धेत आपण सर्वांनी सहभाग घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो। आज भारत सरकारच्या वतीने हर घर तिरंगा या अभियानांतर्गत येवला नगर परिषदेकडून हे अभियानांतर्गत विविध चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा हे घेण्यात आल्यात। त्याचा आज पुरस्कार वितरण आम्ही ठेवलेलं होतं, त्याच्यात उत्स्फूर्त भाग सगळ्यांनी घेतलेला होता आणि आमच्या ज्या रांगोळी स्पर्धामध्ये महामृत्युंजय मंडळ यांनी जी रांगोळी काढलेली होती ती तर अतिशय म्हणजे राज्यस्तरीय वरची ती रांगोळी बघण्याचा आम्हाला आज अभिमान आहे। त्या मुलींचं हा सगळा मंडळ आहे ज्यांनी मिळून हे दर सोमवारी पण विविध चांगल्या रांगोळी हे काढत असतात आणि त्याच प्रकारे चित्रकलेमध्ये सुद्धा लहान मुलांनी सुद्धा इतकं सुंदर चित्रकलेचं प्रदर्शन दिलेलं आहे। आणि ज्या थीम आपण ठेवलेली आहे हर घर तिरंगा, ह्याच्यामुळे लहान मुलांमध्ये जी देशाबद्दल देशभक्ती जी निर्माण होतीये, ज्याचा त्यांना आपण म्हणतो की जाणीव होतीये, त्याचा आम्हाला अभिमान आहे का आम्ही त्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहेत आणि ह्याच पद्धतीनेही पुढे आम्ही येवला नगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम आम्ही राबवू आणि असाच प्रतिसाद मिळेल याची आम्हाला खात्री आहे। धन्यवाद। सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचे अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व
कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग. नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य. आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल. तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट. न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य. आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला. मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा